तर अमरावती शहराच्या राजकमल चौकातील उड्डाणपूल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. याशिवाय साफसफाई, नालेसफाई असे अनेक मुद्दे सध्या अमरावतीकरांना सतावत आहेत. काय आहे मतदारांच्या मनात, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीनं. आपल्यासोबत अमरावती शहरातील सर्व ज्येष्ठ संपादक आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सर्व एकत्र संपादक आपल्याला ABP माझावर पाहायला मिळतात. आपण सुरुवात करूया. अमरावतीच्या ज्या 4 वर्ष प्रशासक राज होतं त्याच्यामध्ये कोणत्या समस्या उद्भवल्या? भाऊ, आता नगरपालिका लागली, पण 4 वर्ष जी प्रशासक राज होतं हे चांगलं होतं का पूर्वी 5 वर्ष भाजपचा कार्यकाळ चांगला होता? माझं स्पष्ट मत आहे की लोकल बॉडी फार आवश्यक आहे. उशिरा का होणं, पण ही निवडणूक लागली. कमीत कमी निवडणुकीत कोण निवडून येईल, कोण पक्ष सत्तेत बसेल हा विषय महत्त्वाचा नाही आहे. विषय महत्त्वाचा आहे त्याच्यात सत्ता आवश्यक आहे प्रशासन राजपेक्षा. आणि कचऱ्याची समस्या आहे अमरावतीमध्ये. प्रशासकीय जे कामं आहेत, आपण ज्याला म्हणजे छोटे छोटे कामं आहे, जन्ममृत्यू प्रमाणपत्रापासून तर साफसफाईपर्यंत अमरावतीचे खूप घोटाळे बाहेर आले. आपण पाहिलं असेल तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये अमरावतीचा मोठा घोटाळा बाहेर आला. साफसफाईचा घोटाळा, साफसफाईचा हा जो ठेका आहे प्रशासन राजमध्ये, फक्त 1 दिवसाच्या आतमध्ये 74 पानाचा टेंडर इश्यू करण्यात आला हायकोर्टाच्या निर्णयानंतर. हायकोर्टाचा निर्णय 12 वाजता येतो आणि 2 वाजता 74 पानाचा टेंडर वेबसाईटवर लोड होतो. हे सांगायला फार आवश्यक आहे. म्हणजे हे याच्यावरनं हे दिसते का प्रशासन राजमध्ये कसं सत्ताधारी पक्ष त्यांना आपल्या अंडरमध्ये कंट्रोल करायचं. शहराचा विकास म्हणजे जेव्हा प्रशासन राज होतं तेव्हा अनिल अग्रवालांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासन राजमध्ये काही साफसफाई आणि त्याचे कामं झाले नाही. अमरावतीत सध्या साफसफाई झालं, वाहतूक समस्या. आता अमरावतीचा जो रेल्वे पूल आहे तो बंद केला आहे, अजून त्याची वर्क ऑर्डर नाही. काय झालं आज म्हणजे अमरावतीतली जनता जुनं अमरावती नवीन अमरावती असं करतात आहे. म्हणजे पुलाच्या इकडून जायला काही वाटत नाही. येताना त्या इरविन चौकामध्ये इतकी खराब परिस्थिती आहे की वाहतूक पोलीस प्रशासन नुसतं मोबाईलवर गेम खेळत राहतं, सिग्नलला कोणी जुमानत नाही. त्याच्यामुळे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी असणं म्हणजे मनपात हे खूप गरजेचं आहे या सर्वासाठी. भाजपा म्हणजे यशाची गुरुकिल्ली असं गेल्या 10 वर्षापासून जे समीकरण झालेलं आहे त्यातून लोंढेच्या लोंढे भाजपात अवतरले आहेत. भाजपाने ही पदरी पडलं आणि पवित्र झालं या भूमिकेतून जो येईल त्याला पक्षात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे जे आयातीचं जे अजीर्ण झालेलं आहे त्याचा परिपाक म्हणजे कालचा भगवा गोंधळ होता. आज जे निष्ठावंत आहेत, ज्यांनी भाजप उभारली, भाजपला मोठं केलं, केवळ या 10 वर्षात सत्ता आली म्हणून नव्हे तर त्या पूर्वीपासून स्थापनेपासून जे भाजपसाठी लढले, संघाचे जे आहेत, ज्यांचा DNA भाजपशी जुळतो, संघाशी जुळतो, ते आज धरण उशाशी आणि कोरड घशाशी असं याच काठावर उभे आहेत. त्याच्यामुळे बाहेरचे लोक येत आहेत, सत्ता मिळवत आहेत. ज्यांनी मोदीच्या पुतळ्याला चपला मारल्या, मोदीच्या पोस्टरवर अक्षरशः नाचले, अशा काँग्रेसियांना भाजपने प्रवेश दिला, मानसन्मानाने उमेदवारी दिली. त्यामुळे ही बंडखोरी भाजपात जास्त झालेली आहे. नाही, याच्यात तीळ मात्र शंका नाही का अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष राहील. आणि भारतीय जनता पक्षाने आता जरी युवा स्वाभिमान पक्ष म्हणजे रवी राणाचं पक्ष जे आहे, ज्यांच्या घरात भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा पण आहे, तर त्या पक्षासोबत आफ्टर निवडणूक, आफ्टर पोल हे युती होणारच आहे. आणि मला 100% याची खात्री आहे का ही जी महापालिकेची सत्ता आहे ती भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि युवा स्वाभिमान हे मिळूनच सत्तावर बसेल. 100% सत्तावर हेच बसेल. मुझे तो लगता है कि 1 नंबर पे बीजेपी रहेगी, जो आप बोल रहे हैं वो सही है. 2 नंबर पे खोड़के रहेंगे, 3 नंबर पे कांग्रेस रह सकती है. ये चित्र आज का है. नाराज़ी सभी पक्षों में है, लेकिन सबसे बड़ी नाराज़ी बीजेपी में है. एका विचाराची, एका पक्षाची सत्ता येईल. फक्त एवढीच अपेक्षा आहे की जी काही सत्ता प्रस्थापित होईल ती सकारात्मक मतांच्या द्वारे निवडलेली असावी. नकारात्मक याच्यातून
जे काही विजयी उमेदवार होतात तशी न येता ही सकारात्मकतेसाठी व्हावी आणि चांगली माणसं निवडून यावी. ज्येष्ठ संपादक ज्यांनी ABP ती सर्व मतदारांनी वेचून नगरसेवक चुनले पाहिजे, जेणेकरून अमरावतीचा विकास होईल, अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिलेली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.